श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नास्ति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदौरा या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्द्यता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण साई चरित्राचं चिंतन करतो। हेमाड पंत रचित साई चरित्र आपला 27वा अध्याय सुरू आहे आणि ओवी क्रमांक 129। पुढे श्यामाची निष्ठा जडली, दीक्षित नरक्याही संथा तिथली, अक्षर ओळख करून घेतली, पोथी चढली जिव्हेवर। श्यामाने जाणकाराकडून विष्णू सहस्त्र नामाची संथा घेतली। संथा घेणं म्हणजे त्या विष्णू सहस्त्र नामातली जी नावं आहेत त्याला आरोह आणि अवरोह असं म्हणतात। म्हणजे कुठे शब्द वरती उचलायचा आहे, कुठे खाली दाबायचा आहे। त्यामुळे त्या शब्दावरती जोर दिला की त्यातनं तो अर्थ प्रगट होत जातो। एरवी आपण असं नुसतं म्हटलं तरी सुद्धा त्याचं फळ आहेच, पण जाणकाराकडे जाणून घेऊन त्या प्रत्येक अक्षराचं प्रत्येक नामाचं महत्त्व जाणून घेतलं तर मग आपल्याला त्या विष्णू सहस्त्र नामातला आनंद अधिक प्रत्ययाला येतो। ज्यावेळेला भगवंताची इच्छा असेल त्यावेळेला विष्णू सहस्त्र नामातल्या प्रत्येक नामाचं काय महत्त्व आहे हे आपल्याला पाहायचं। असो हा माधवरावांचा आवाज, साई शुद्ध बोधानुवाद, परमानंद पूर्ण विनोद, निर्विवाद सुखदायी। तैसेच ब्रह्मविद्याभ्यासिती तयाची बाबास मोठी प्रीती, प्रसंगोपात अभिव्यक्ती दाविती कैसी अवलोकन। ब्रह्मविद्येचा अभ्यास करणारी भक्त मंडळी बाबांना आवडायची। एकदा जोगांची आली बंगी, शिर्डी पोस्टात टपणमार्गे, स्वीकारावया त्या जागी लागवेगी निघाली। पुस्तक पाहित होते भाष्य लोकमान्यांचे, गीता रहस्य बगलेस मारून मशिदीस दर्शनास पातळे। नमस्कारार्थ खालविता डोई, बंगीही पडली बाबांचे पायी, बापूसाभी कशाची काही, बाबा ते ठाई पुसले। एकदा जोगाने पोस्टाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी, बाळ गंगाधर टिळक लोकमान्यांनी लिहिलेला गीता रहस्य नावाचा ग्रंथ पोस्टाने मागवला होता। तो आला, तो तसाच दोघांच्या काखेमध्ये होता। बाबांच्या पाया पडताना तो ग्रंथ बाबांच्या जवळ पडला। बाबांनी विचारलं, काय रे, काय आहे, कसला ग्रंथ आहे हा? बाबा तेठा ही पोचली बंगी, मग समक्ष फोडली, कसली काय ती वार्ता कळविली। हे ग्रंथ असं बाबांच्या हाती दिली, अवलोकली बाबाने। पण त्या ग्रंथाचं जे पॅकिंग होतं ते काढलं बाजूला आणि तो ग्रंथ बाबांच्या हातात दिला।
ग्रंथ काढून हाती घेतला, क्षणार्धात चाळून पाहिला, खिशातून 1 रुपया काढिला, वरती ठेवला, कौतुके रुपया समक तो ग्रंथ घातला की जोगाचे पदरात म्हणाले, हा वाचा साध्यंत कल्याणप्रद होईल. बाबाने खिशातून 1 रुपया काढला, त्या गीता रहस्य नावाच्या ग्रंथावरती ठेवला आणि जोगांना तो ग्रंथ आणि रुपया दिला. आणि काय सांगितलं? म्हणाले, हा वाचा साध्यंत कल्याणप्रद होईल. या ग्रंथाचं अथपासून इथेपर्यंत काही वेळेला माणसं काय करतात, नुसतं ग्रंथ चालतात, मधल्या आदली पानं वाचतात, काय लिहिलंय पहिलं वाचायचं, शेवटचं पान वाचायचं. काही लोक नुसतं अभिप्रायच वाचतात. मग ते ग्रंथ असं म्हटलंय की ग्रंथ हा पूर्ण वाचावा, यथासांग वाचावा, म्हणजे त्या प्रत्येक अक्षराकडे लक्ष देऊन ग्रंथ वाचावा. त्यामुळे काय होईल? कल्याणप्रद होईल, कल्याण होईल तुझं. आता हे ग्रंथ वाचल्याने काय होतं? सगळ्या माणसाला वाटेल की काय होतं, ग्रंथाचं वाचन केलं काय होतं. आता रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले आणि मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं की हे सगळं वाचल्यानंतर काय होईल. शेवटी बघा, कोणतंही कर्म आपण जे करतो, सत्कर्म असो का कुकर्म असो, पहिल्यांदा विचार कशात येणार? मनामध्ये येणार. हे अमुक करावं असा विचार कुठे आहे? त्याच्या विचाराची उत्पत्ती कुठे होते? तर ती विचाराची उत्पत्ती होते मनामध्ये. आणि या मनाला जर चांगल्या विचाराची जोड दिली तर मनामध्ये निर्माण होणारे विचार सुद्धा चांगलेच होते. म्हणून बोध इतरांना करण्यापेक्षा मनाला केलाय. डोळ्याला बोध केला नाही, कानाला बोध केला नाही, मनाला बोध केलाय की डोळ्यातनं काय पाहायचं आहे, कानातनं काय ऐकायचं आहे, हातातनं काय करायचं आहे, पायाच्या माध्यमातनं काय करायचं आहे. मग बोध कुणाला केलाय? मना. कारण ही इंद्रिय सगळी कुणाचं ऐकतात? मनाचं ऐकतात. आणि म्हणून मनाला बोध केला. आणि मनाचा बोध झाल्यानंतर ते शेवटी त्यात मनाच्या श्लोकात काय सांगतात? मनाची शते ऐकता दोष जाती. म्हणजे ग्रंथाचं वाचन केल्यानंतर मनाची शते ऐकता दोष जाती, आपल्यामध्ये असणारे नाना प्रकारचे दोष आपल्याला कळायला लागतात. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. जे अल्पबुद्धीची माणसं आहेत ते ग्रंथाचं परिशीलन करून वाचन केल्यानंतर, कोणत्याही ग्रंथाचं, मनाच्या श्लोकाचं असं नाही, कोणत्याही ग्रंथाचं वाचन केल्यानंतर काय होतं? मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. मतिमंद माणसं साधनेला प्रवृत्त होतात, साधना करायला लागतात. मती मंदते साधने योग्य होती. चढे ज्ञान वाचल्यानंतर काय होतं? चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. हे ग्रंथ आपण जे निराळे वाचतो त्याने काय होतं? चढे ज्ञान म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. चढे ज्ञान, हे ज्ञान वाचन केल्यामुळे किंवा अभ्यास केल्यामुळे, हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी. आणि आपल्यामध्ये वैराग्य निर्माण झाल्यानंतर आपल्या शब्दाला एक सामर्थ्य प्राप्त होतं. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. म्हणून याच्यावरती विश्वास ठेवावा. काय बाबाने सांगितला? ग्रंथ कसा वाच? म्हणाले, वाचा साध्यंत स अंत, म्हणजे सुरुवातीपासून अंतापर्यंत, म्हणजे शेवटपर्यंत ग्रंथ वाचा. साध्यंत म्हणाले, हा वाचा साध्यंत कल्याणप्रद होईल. अशा बाबांच्या अनुग्रह कथा वर्णिता इथे असंख्याता, ग्रंथ पावेल अतिविस्तृता म्हणून संक्षिप्त आदरी. ब्रह्मज्ञान आहे त्याच्यात, कर्मज्ञानावरती आधारलेला हा ग्रंथ आहे. गीता रहस्य ग्रंथ काय? माणसाला कर्माला प्रवृत्त करणारा ग्रंथ, पण त्यात ब्रह्मज्ञान पण आहेच. मग त्याला त्या ग्रंथावरती 1 रुपया का ठेवला? 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, काही पण बाबांना ठेवता आले असते ना. बघा, तो संकेत असतो आणि तो संतांचा संकेत
आपल्याला ओळखता आला पाहिजे. 1 रुपया का ठेवला? अरे सगळं ब्रह्म एकच आहे. एकोहम बहुश्याम, एकापासून सगळं विश्व निर्माण झालंय, म्हणून तो 1 रुपया ठेवलाय. म्हणजे बाबांना किती रुपये ठेवता आले असते त्या ग्रंथावरती, पण त्यांनी 1 ठेवला. का? एक ब्रह्मसत्य आणि बाकी सगळं मिथ्या आहे हे कळण्यासाठी त्याच्यावर त्यांनी 1 रुपया ठेवला. एकसत विप्रा बहुधा वदंती. एक सत विप्रा बहुधा वदंती. एकच सत्य आहे म्हणजे परमात्मा सत्य आहे, परब्रह्म सत्य आहे आणि बाकी सगळं असत्य आहे. पण हेच तत्वज्ञान अनेक माणसं आपापल्या पद्धतीने सांगत असतात. अशा बाबांच्या अनुग्रह कथा वणिता इतकेला असंख्याता ग्रंथ पावेला ती विस्तृत म्हणून संक्षिप्तता आदरी. एकदा शिर्डी जायचे झाले. दादासाहेब खापर्डे आले. सहपरिवार तेथे राहिले. प्रेमे रंगले बाबांच्या. एकदा शिर्डीमध्ये दादासाहेब खापर्डे आले. आपल्या परिवारासहित बाबांच्या दर्शनाला आले. खापर्डे नव्हे सामान्य ग्रस्त, अति विद्वान, मोठे प्रस्थ, साई सन्निधी जोडून असतं, पायी मस्तक खाली होते. दादासाहेब खापर्डे काय सावध व्यक्तिमत्व नव्हतं. विद्वान होते, सत्ता होती, संपत्ती होती. पण बाबांच्या समोर आले आणि नम्र भावाने बाबांना त्यांनी नमस्कार केला. आंग्लविद्या पारंगत धारा सवेत कीर्तिवंत वक्तृत्वे सर्वासाल्वित मुगते गिळीत सैपुढे. बाबा भक्तांच्या संख्यात बरी त्यापाशी मुखवरत खापर्डे नुलकर बुट्टी व्यतिरिक्त धरताना भक्त आढळला. इतर सर्व बापापाशी बोलत काही तोंडाशी तोंड देत नाही. भीडवाड मृत मुखवरत ते या तिघा. अनेक लोक बापांशी बोलायचे, काही लोक तर बाबांशी वाद घालायचे, पण या तिघांनी बाबांच्या समोर कधी तोंड उघडलं नाही. ते शांतपणे बाबा काय म्हणतात ते ऐकत होते. खापर्डे, नुलकर आणि बुट्टी विद्वान ग्रस्त होते, ते बाबांच्या समोर काही बोलायचे नाही. का? आपण आपल्याजवळ असलेली विद्वत्ता बाबांजवळ प्रकट करायला आलो नाही. आपण बाबांच्या मुखातनं बाहेर पडणारं ज्ञान ग्रहण करायला आलोय हे ते जाणत होते. आपल्यासारखे सामान्य माणसं ज्यावेळेला सद्गुरूकडे जातात ते आपलंच रटाळ चालू करतात. अरे आपण त्यांच्याकडे कशाला गेलोय? ते आपल्याला काय सांगतात हे ऐकायला गेलोय. आपण आपलं इतकं बोलत बसतो की गुरु म्हणतो तू बोल, तुला माझं जर ऐकायचं नसेल तर मी तर तुझ्याशी कशाला बोलू. म्हणून गुरुच्या मुखातनं काय बाहेर पडतंय ते ऐकणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. आपण आपला वेळ त्यांच्याशी बडबडण्यात घालू नये, तर त्यांच्या मुखातनं बाहेर पडणारी अमृतवाणी आपल्या जीवनाचं कल्याण करणारी असते. म्हणून सद्गुरूच्या मुखातनं काय बाहेर पडतंय ते आपण ऐकायचं असतं. आपली विद्वत्ता तिथं पाजळून काय उपयोग आहे? ज्याला भूत भविष्य वर्तमान ज्ञान आहे त्याला आपण काय ज्ञान देणार? इतर सर्व बाबांशी बोलत काही तोंडाशी तोंडही देत नाही. भीडभाड मुहूर्त मुखव्रत ते या तिघा. बोलण्याचीच काय कथा बाबा सम्मुख तुकविती माथा वर्णित यांची लीनता श्रवणशालीनता तेशीच. ते बाबांच्या समोर हात जोडून बसायचे. श्रवणशालीनता म्हणजे ऐकण्यामध्ये सुद्धा नम्र भाव पाहिजे. मला सगळं कळतं, ह्याला काय कळतंय सांगणाऱ्याला? असल्या आपल्या ज्ञानाचा आपल्याला अहंकार असतो. कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. म्हणून कोणी काही सांगत असेल तर मग सगळं मला माहिती आहे असा अहंकार आपल्या मनामध्ये बाळगू नये. एखाद्या लहान मुखातनं सुद्धा बाबा काय आपल्याला ज्ञान सांगून जातील नाही आपल्याला कळणार. एखाद्या अडाणी माणसाच्या मुखातनं आपल्याला ज्ञान देतील. त्यामुळे आपल्याकडे लीनता पाहिजे. लोकांच्याकडे काय आपल्याला बोध करण्याचं सामर्थ्य ते जाणून घेता आलं पाहिजे. इथे तर सद्गुरू आहे, त्यामुळे ते खाली नम्रपणाने बाबा काय सांगतात ते ऐकताय. बोलण्याची बोलण्याचीच काय कथा बाबा सम्मुख तुकविती माथा अवर्णनीयतयांची लीनता श्रवणशालीनता तैसीच.
विद्यारण्यांचे पंचदशी समजून घ्यावी जयापाशी ते दादा मुख वतवृत्तीशी दरित मशिदीशी येतात. विद्यारण्याने लिहिलेली पंचदशी ज्यांच्याकडनं समजून घ्यावी एवढं ज्ञान असणारे दादासाहेब खापर्डे बाबांच्या पुढे हात जोडून बसायचे. विद्वान असून बाबांच्या पुढे आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करायचे नाही. शब्द ब्रह्माचे कितीही तेज शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज साई ब्रह्ममूर्तीचं तेज विद्वत्तेला लावे ती. शब्द ब्रह्माचं तेज आहे. म्हणजे शाब्दिक पांडित्य एखाद्याजवळ असेल पण जो अनुभवाची मूर्ती समोर बसलेला आहे तिथे शब्द पांडित्याला महत्त्व काय आहे? तिथं अनुभव महत्त्वाचा आहे, शब्द पांडित्य महत्त्वाचं नाही आहे. प्रसव वेदनेमध्ये काय त्रास आहे ते ज्याने लहान बाळाला जन्म दिला आहे त्यांना माहिती आहे. त्या वेदना काय आहे ते पुनर्जन्माच्या वेदना आहेत. त्या वेदना त्याच जाणू शकतील. बाकीच्याला शब्द पांडित्य आहे की इतकी वेदना होती तितकी वेदना होती, त्या शब्द पांडित्याला महत्त्व नाही. तिथं अनुभवाला महत्त्व आहे. ज्याने ते अनुभवलं आहे त्याला त्याचं कळेल. बाकी शब्द पांडित्य, शब्दाने नुसतं ते वर्णन करून काय उपयोग आहे? स्वयंपाक असा करावा तसा करावा, इतका चांगला करावा की लोकांच्या त्या शब्दा म्हणजे स्वयंपाकाचं नाव ऐकलं की जिभेला रसस्वाद यावा असं सांगणं निराळं आहे आणि प्रत्यक्ष स्वयंपाक करणं निराळं आहे. ते ज्याला करता येतो ना त्याचं दुःख त्याला माहिती की त्याला किती त्रास आहे. ते खाणाऱ्याला काय आहे, त्याला आयतं खायचं आहे आणि नावं ठेवायची पुन्हा. हे याला मीठ कमी, त्याला तिखट जास्ती झालं, अमुक करायचं समजा. अरे ते करणाऱ्याला कळतं काय त्याला त्रास आहे. ते आपल्या खाणाऱ्याला काय आयतं खायचं आहे आणि त्यात पुन्हा नावं ठेवायची. म्हणजे इतके विद्वान असून सुद्धा दादासाहेब खापर्डे बाबांच्या पुढे नम्रतेने बसायचे. विद्यारण्यांची पंचदशी समजून घ्यावी जयापाशी ते दादासाहेब मुखवृत्तीशी धरित मशिदीशी येतात. शब्द ब्रह्माचे कितीही तेज शुद्ध ब्रह्मापुढे निस्तेज साई परब्रह्मूर्ती सतेज विद्वत्तेला लावी. 4 महिने तयांचा वास कुटुंब राहिले 7 मास दिवसेंदिवस उभयता साती उल्हास वाटला. 4 महिने दादासाहेब खापर्डे तिथे राहिले होते आणि त्यांची पत्नी 7 महिने बाबांच्या तिथे सेवेला राहिलेली होती. कुटुंब मोठे निष्ठावंत साई प्रदीप प्रेमात्यंत साई नेते नैवेद्य आणि मशिदीत स्वस्ते. दादासाहेब खापर्ड्यांच्या पत्नी रोज स्वतःच नैवेद्य तयार करून बाबांना द्यायला आणायचे. मशिदीमध्ये घेऊन यायचे. होई जो ना नैवेद्य ग्रहण बाईस तोरी उपोषण महाराजांनी केली असं मागून जेवण पाहिजे. जोपर्यंत बाबा तो नैवेद्य ग्रहण करत नाहीत तोपर्यंत ह्या दादासाहेबांच्या पत्नी स्वतः अन्न ग्रहण करायच्या नाहीत. असो एकदा आली वेळ बाबा परमभक्त चल बाईची श्रद्धा पाहून चळ मार्ग सोजवळ धावित. अनेकांच्या अनेक परिबाबांची तो अगदी न्यारे हसता खेळता अनुग्रह वित्री दृढ अंतरी ठसावे. आता एखाद्या माणसाची एखाद्याला समजून सांगण्याची पद्धत वेगवेगळी असेल पण बाबा सहज हसत खेळत माणसाला उपदेश करायचे. एकदा सांजा शिरापुरी भात वरांना आणि केली सांडगे पापड कोशिंबिरी बाईने ताडवरी आणले ऐसे ते ताट येता क्षणी बाबा अति उत्कंठितपणे कपनेच्या असताना वर येतात आसनावरून उठले. जाऊन बसले भोजनस्थानी घेतले ताट नुकडून वरील आच्छादन बाजू सारून अन्नसेवनी उद्युक्त. नैवेद्य येते त्रिभोत याहून सरस आपण मिळतं कित्येक वेळ ते पडून राहतं यावरीच येत काही का. ही तो प्रपंचाची वार्ता शिवाविका संतांची चित्ता माधवरावजी साई समर्था म्हणती विषमता कावरे. अवघ्यांची ताटे ठेवून देता कोणाची चांदी ही चांदीची दुर्भिरकावता मात्र बाईचे येतात उठता खाऊ लागता नवले. या ताईने नैवेद्य करून आणला की बाबा बाकीची सगळी पक्वान्नाची ताटं बाजूला ठेवायचे आणि ह्या मातेने करून आणलेला नैवेद्य बाबा ग्रहण करायचे. एकदा विचारलं भक्तांनी त्यांना की असं का करता? इतरांच्या नैवेद्याला तुम्ही हातही लावत नाही ना. या त्या ताईने नैवेद्य आणला की लगेच कफने बाजूला करून तुम्ही तो नैवेद्य खायला लागता. हिचेच अन्न काय इतके गोड देवा हे आम्हास मोठे गोड काय तरी हे तुझे गारुड जा आवड निवड तुम्हा. या बाईने केलेला स्वयंपाकच फक्त चांगला होतो का बाबा आणि बाकीच्याने आणलेला स्वयंपाक चांगला नाही का?
बाबा म्हणते सांगू काही या अन्नाची अपूर्व आहे. पूर्वी ही एक वाण्याची गाये दुधाळ लठ्ठासे. मग ती कुठे नाहीशी झाली. माळ्याकडे जन्मास आली. तीच पुढे क्षत्रियाकडे गेली. पत्नी झाली वाण्याची. पुढेही उपजली ब्राह्मणापोटी. बहुता काळाने पडली दृष्टी. प्रेमाचे 2 घास फुटी. सुखसंतुष्टी जाऊ दे. अरे म्हणाली ही कोण आहे माहिती आहे का बाई, जी नैवेद्य वाढून आणते ती. अरे ही पूर्वी एका वाण्याच्या घरी गाय होती. अत्यंत दूध देणारी अशी गाय होती. तब्येतीने धष्टपुष्ट असणारी आणि भरपूर दूध देणारी ही गेल्या जन्मामध्ये गाय होती वाण्याच्या घरामध्ये. पुढे तिचे काय काय जन्म कसे कसे झाले ते बाबा सांगतायत. पूर्वी ही एक वाण्याची गायी दुधाळले लठ्ठासे. मग ती कुठे नाहीशी झाली. माळ्याकडे जन्मास आली. मग ती गाय पुढे कुठे निघून गेली कळलं नाही, पण पुढे हीच गाय वाण्याच्या घरी जन्माला आली. त्यानंतर ती वाण्याच्या ही माळणीकडे जन्माला आली आणि पुढे क्षत्रियांच्या पोटी जन्माला आली. पहिला जन्म गायीचा, दुसरा जन्म माळणीच्या पोटीचा झाला, तिसरा जन्म क्षत्रियांच्या घरी झाला. त्यानंतर वाण्याची पत्नी एका जन्मात झाली आणि पुढे हीच ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आली. पुढे ही उपजली ब्राह्मणापोटी. बहुता काळाने पडली दृष्टी. प्रेमाचे 2 घास पोटी. सुखसंतुष्टी जाऊ दे. आता या जन्मात ती ब्राह्मणाच्या म्हणजे दादासाहेब खापर्ड्यांच्या घरी ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेली आहे. दादासाहेब खापर्ड्यांची पत्नी झालेली आहे. आता ही कोण आहे? ती 2-4 जन्माच्या आधीची दुधाळ गाय आहे. इतक्या दिवसांनी ती माझ्या दृष्टीला पडली असं बाबा म्हणतात. ऐसे म्हणून येते ते जेवले. मुखा आणि हात धुतले. सहज तृप्तीचे ढेकर दिसले. येऊन बसले गादीवर. बाई नेमक करून नमना. म्हणजे अनेक जन्माची पुण्याई असल्याशिवाय बाबाचं दर्शन होत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. प्रत्येक जन्मामध्ये तिने जनकल्याणाची काही कामं केली. गाईच्या पोटामध्ये असताना तिने जगाला दूध दिलं असेल. माळिणीच्या पोटात जन्माला आल्यानंतर माळिणीची मुलगी झाल्यानंतर गरजवंतांना त्यांनी फुलं दिली असतील. क्षत्रियांच्या घरी जन्माला आल्यानंतर अनेकांचं रक्षण तिने केलं असेल. आजी ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आली. विद्वान माणसाची पत्नी झालेली आहे आणि अत्यंत प्रेमळ आहे. म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये काहीतरी तिने समाजाला दिलेलं आहे, जगाला दिलेलं आहे. आणि आपण ज्या वेळेला देतो ना ते पेरलं जातं, हे लक्षात घ्या. आपण जे लोकाला देतो ते पेरतोय. बाई दयाने चरण तुरी दाबे ते कर भावासो करी. पाहून देवभक्तांची चाकरी करी मस्करी. तवशामा ठीक चालले आहे की देवा काय मौजेत हा देखावा. पाहून या परस्परांच्या भावा वाटे नवलावा अत्यंत. त्याने बाबांचे पाय दाखवावेत आणि बाबाने त्या आईचे हात दाबावेत. श्रावण तर बाबा हा देखावा चांगला आहे. पाहून तिचा सेवा काम प्रसन्न बाबाच्या अंतर्याम. हळूच म्हणती राजा राम वदवाचे. आणि हळूच तिला उपदेश केला राजा राम म्हणत जा. ऐसे म्हणत राही तर सफल होईल आई जीवित. शांत होईल तुझे चित्त हिता परमित भावशील. राजा राम असं म्हणत जा, तुझं कल्याण होईल असं बाबाने त्या मातेला आशीर्वाद दिला. ऐसे म्हणत राही नित्य सफल होईल आई जीवित. शांत होईल तुझे चित्त हिता परमित पावसेल. काय त्या वचनाची मात हृदयांतरी जाऊन खोचत. वचन योगेच शक्तिपात क्षणार्धात करीत. म्हणजे त्या शब्दाच्या माध्यमातून बाबाने काय केला? शक्तिपात केला. आपली शक्ती तिला दिली. शक्तिपात म्हणजे आपल्याजवळ असणारी शक्ती दुसऱ्याला देणं, त्याला शक्तिपात म्हटलेलं आहे. काही लोकांच्या शब्दाने ती आपल्याच्यावरची शक्ती आपल्या भक्ताला देऊ शकतात, म्हणजे संत. काही ना नुसत्या दृष्टिक्षेपाने ती शक्ती देऊ शकतात. ऐसा कृपाळू श्री समर्थ प्रणत पाळ साईनाथ. पूर्वी नित्य भक्त मनोरथ साधी निजित तयांचे. अत्यंत हित अतिप्रीती अत्यंत लीन श्रोत्याप्रती कथितो मी ते. धराचे ती करीतो विनंती सर्गीचे. लंपट गुळाची गोडी सांडी न मुंगी तुटता मुंडी. तैसी द्या साई चरणी धडी कृपा परवडी रक्षितो.
ज्याप्रमाणे एखादा मुंगळा गुळाला चिटकला की त्याची मुंडी गेली तरी तो गुळ सोडत नाही, तसं आपलं लक्ष या बाबांच्या चरित्र रसामृत करण्यामध्ये आपलं चित्त झालं पाहिजे. जसा मुंगळा गुळाला चिटकला की तो त्याला सोडत नाही, तसं संतांच्या कथा ऐकण्यासाठी आपलं मन एकाग्र झालं पाहिजे. लंपट गुळाची गोडी सांडी न मुंगी तुटता मुंडी, तैसी द्या साई चरणी जडी कृपा परवडी. रक्षितो गुरुभक्त हे नाही वेगळे, दोघे एकांगागळे प्रयत्न वेगळे करता बळे अभिमानगळे करत्याचा. गुरु आणि भक्त वेगळे नाही, देव आणि भक्त तुझा नाही विचार. एका वाचून एक ठेला कच्चा गुरु तो कच्चाही ठेला परी, जो पक्क्या गुरुचा केला द्वैती अबोला तयासी. दोघंही लागतात. गुरु कच्चा असेल तर शिष्य कच्चा, आणि गुरु पक्का असेल तर शिष्यही पक्का. म्हणजे गुरु जर ज्ञानी असेल, अनुभवी असेल, तर त्याचा शिष्य सुद्धा चांगला होईल. अर्धवट ज्ञान असलेल्या गुरुकडे जो शिष्य जाईल त्याला ज्ञान त्याच्याजवळ जे आहे तेवढंच देईल ना. त्याच्याकडे अर्धवट ज्ञान आहे तो त्याला अर्धच ज्ञान देईल. ज्याच्याकडे पूर्ण ज्ञान आहे तो पूर्ण ज्ञान देईल. म्हणून असं म्हटलंय, पक्क्या गुरुचा चेला पक्का होतो आणि कच्च्या गुरुचा चेला कच्चा होतो. म्हणून गुरुकडे असलेलं जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून पक्का गुरु असावा. पक्का गुरु याचा अर्थ काय? ज्ञानसंपन्न. नुसतं ज्ञान म्हणजे पांडित्य झालं, ते पांडित्य कामाचं नाही. शब्द पांडित्य कामाचं नाही. त्याला अनुभव पाहिजे. म्हणजे आपण जे बोलतो त्याचा अनुभव त्याला येत असेल तर तो अनुभव आपल्याला देईल. त्यालाच अनुभव नसेल तर तो आपल्याला काय देणार आहे? एका वाचून एक त्याला कच्चा गुरु तो कच्चाही केला परी, जो पक्क्या गुरुचा केला द्वैती अबोला तयाशी. पक्का गुरु म्हणजे काय? ज्याच्याकडे अद्वैत तत्वज्ञान आहे तो आपल्या शिष्याला पण अद्वैत तत्वज्ञान देईल. त्यामुळे त्याच्या मनातलं सगळं द्वैत निघून जाईल, मन शांत होईल. त्याला पक्का गुरु म्हणतात. गुरु राही एका गावी शिष्य तयाचा, इतर गावी ऐसे जयाचे मनभावी, तो मानभावी उभई. आता काही वेळेला असं असतं की ज्यांना आपण गुरु केले ते एखाद्या गावाला राहत असतात आणि आपण एखाद्या गावाला राहत असतो. समजा आता आपण बाबांना गुरु केलं आहे ते शिर्डीला आहेत, आपण इथे आहे. गजानन महाराजांना गुरु केलं आहे ते शेगावला आहेत, आपण इथे आहे. समर्थ रामदास स्वामींना गुरु मानत असाल ते सज्जनगडला आहेत, आपण इथे आहे. कलावती मातेना गुरु मानत असाल त्या बेळगावीत, आपण इथे आहे. गोंदवलेकर महाराजांना गुरु मानत असाल ते गोंदवलेले आपण इथे. पण असा ज्याच्या मनामध्ये भाव आहे ना, तो अजून पक्का शिष्य झालेला नाही. पक्का शिष्य कोण? बाबा शिर्डीला जसे आहेत तसेच माझ्या घरी आहेत, असा ज्याचा भाव आहे तो पक्का शिष्य. बाबा जसे शेगावला आहेत तसे गजानन महाराज जसे शेगावला आहेत तसे माझ्याही घरामध्ये आहेत, हा भाव ज्याचा आहे, किंवा माझ्या घरात म्हणजे किंबहुना सावली जशी माणसाला सोडत नाही तसे गुरु मला सोडत नाहीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, असा ज्याचा भाव आहे तो पक्का शिष्य. नाहीतर गुरुही कच्चा आणि शिष्यही कच्चा. पण ज्याला असं वाटतं की माझे गुरु परगावी राहतात तर मी इथे आहे, असं नाही. गुरु कुठे आहेत? हृदय चौफाळून आपुले, वरी बैसू सद्गुरूची पावले. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय की हृदय चौफाळून आपुले, वरी बैसू सद्गुरूची पावले. आपलं हृदय स्वच्छ करायचं आहे आणि त्यावरती सद्गुरूच्या पावलांची स्थापना करायची. आपल्या हृदयामध्ये सगळी घाण सावळी, सगळ्या जगाचा कचरा आपण आपल्याच हृदयात आणून टाकला आहे. वास्तविकता तो बाहेर टाकायला पाहिजे की नाही, आपण आपल्याच हृदयात आणून टाकला आहे. मग आपलं हृदय जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत सद्गुरूची पावलं ठेवणार कुठे तुम्ही? म्हणून आपलं मन आधी स्वच्छ झालं पाहिजे आणि मग तिथं सद्गुरूच्या पावलांची स्थापना झाली पाहिजे. गुरु राही एका गावी शिष्य तयाचा, इतर गावी ऐसे जयाचे मन भावी, ते मानभावी उभय. मुळीच ना जरी नाही दोनच वेगळी, मग ती कोठुना एक नर आहे एका विणा, इतके अनन्य ते दोघे. एकमेकाशिवाय दोघं राहू शकत नाही. गुरु शिष्याशिवाय राहू शकत नाही आणि शिष्य गुरुशिवाय राहू शकत नाही. आपण कुठं जरी असलो तरी आपली आठवण गुरुंना राहणार, आपली आठवण गुरुंना राहणार आणि आपण कुठे असलो तरी गुरुची आठवण आपल्याला असणार. त्यामुळे आपण वेगळे कुठं राहू शकत नाही. ते आपल्या मनात आहेत आणि आपण त्यांच्या मनात आहे.
मुळीचं जरी नाही दोन वेगळी, मग ते कुठून एक नर आहे एका वेळा इतक्या अन्यात मुळे वेगळे नाहीतच. जर सद्गुरु तत्व सर्वत्र भरलेलं आहे, गणगण गणात गोतेचा अर्थच काय आहे की ज्या अंशाने हे सगळं विश्व व्यापून गेलेलं आहे ते परब्रह्म तत्व म्हणजे सर्वांमध्येच आहे. ते आपल्या गुरुमध्ये आहे, जसं आपल्यामध्ये पण आहे. वेगळेपणा कुठून आणायचा? गणगण गणात बोधेचा अर्थ काय आहे? हे सगळं विश्व ज्याने व्यापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आलो का आपण ह्या विश्वाच्या बाहेर आहेत एवढा विचार करावा. ज्या परब्रह्म तत्वाने हे विश्व व्यापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक भाग आहोत का नाही? का आपण वेगळे आहोत आणि ते विश्व वेगळं आहे? नाही. हे सगळं विश्व ज्या परब्रह्म तत्वाने व्यापलेलं आहे त्यामधलाच आपण एक अंश असल्यामुळे, म्हणजे जसा अग्नीच्या ठिणगीचा प्रत्येक अंश हा अग्नीच असतो तसं, किंवा सोन्याच्या प्रत्येक कणामध्ये सोनंच व्यापलेलं आहे तसं प्रत्येक जीवामध्ये तो परमात्माच व्याप्त आहे. तो जीव त्या परमात्म्यापासून वेगळा राहू शकत नाही, त्याच्यामध्येच तो आहे. तो त्याचा अंशच आहे परमात्म्याचा, हे लक्षात घेतलं पाहिजे. मुळीचं जरी नाही दोन वेगळी, मग ते कुठून आहे एक नर आहे एका वेळी त्यानंतर ते दोघे. गुरुभक्तात नाही अंतरायसे वास्तवे निरंतर, गुरुपदावरी भक्त शिर हाही उपचार स्तुलाचा. गुरु आणि भक्त याच्यामध्ये अंतर नाही, देव आणि भक्त याच्यामध्ये अंतर नाही. आपण गुरुच्या चरणावरती मस्तक ठेवतो, ते गुरुचं चरण वेगळं आणि आपलं मस्तक वेगळं अशातला भाग नाही, आपण त्याचाच अंश आहोत. भक्त अद्वैत भजन पर गुरु हे अद्वैत भक्तवर ऐसे न मेहनता परस्पर केवळ तो व्यवहार नावाचा कैसा लाधेला नाच्छादन क्षणमात्र हे न करा चिंतना हे तो सर्व प्रारब्धानी न प्रयत्न वीण अपाद्य करू दाल प्रयत्न संपादन तरी तो होईल व्यर्थ घेणा प्रयत्न व्हा परमार्थ संपन्न चिंतन रात्रंजिन हे करा. आपल्याला कसं मिळेल याचा विचार करू नका. आपल्याला अन्न वस्त्र निवारा हे भगवंताने दिलेलं आहे, ते तुमच्या प्रारब्धाप्रमाणे मिळणार. म्हणजे एखाद्याला झोपडी मिळेल तर एखाद्याला मलबार हिल बंगला मिळेल, पण आच्छादन दोघांना आहेच. एखाद्याला कदन्न मिळेल, एखाद्याला पाची पक्वान मिळेल, पण अन्न दोघांना आहेच. म्हणजे एखाद्याला अंगावरती फाटकी वस्त्र मिळतील, एखाद्याला राजवस्त्र मिळतील, पण ते प्रत्येकाला दिलेलं आहे आणि ते त्याच्या त्याच्या पूर्व प्रारब्धानुसार त्याच्या वाट्याला आलेलं आहे. आणि मग आपल्या वाट्याला आलेलं पूर्व प्रारब्धानुसार जे आलेलं आहे ते मग आपण प्रयत्नपूर्वक अधिक चांगलं मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे ज्याचा अन्नोदकाचा ऋणानुबंध जिथे लिहिलेला असेल तिथे मनुष्य जातो. काय म्हणते पहा, अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा. अन्नासाठी मनुष्य कुठेही जातो. आता आम्ही पंढरपूरला जन्माला आलोय आणि आलोय कल्याणला, म्हणजे अन्नाचा ऋणानुबंध ज्याचा जिथे लिहिलेला आहे तिथेच जाणार तो मनुष्य. कैसे लाधेल अन्नाच्छादन क्षण मात्रही न करा विचिंतन हे तो सर्व प्रारब्धाधीन प्रयत्नाविण अपाद्य करू जाल प्रयत्ने संपादन तर येतो होईल व्यर्थ घेणा प्रयत्ने व्हा परमार्थ संपन्न चिंतन रात्रंजिन हे करा उत्तिष्ठानी जागृत गाढ नितेश पटता का गुरता श्रुती माया मायतारस्वरे गरजत प्रेमे जागवीत भक्तास. काय श्रुती काय सांगते आपल्याला, वेद काय सांगतात आपल्याला? उत्तिष्ठ जागृत. उत्तिष्ठ म्हणजे उठा, जागृत व्हा. कशासाठी? आपुल्या हितासी जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. जागृत राहा. कशासाठी जागृत राहा? आपुल्या हिताशी जो असे जागता. आपलं हित कशात आहे हे ज्याला कळलंय, ज्याला कळलंय तो सद्गुरूला शरण जाणार आहे की आपलं हित कशात आहे, सद्गुरूला शरण जाण्यात आहे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे चालण्यात आहे. मार्ग दावूनी गेल्या आधी कृपानिधी संत ते. त्या संतांच्या मार्गाने जाण्यात आपलं कल्याण आहे हे ज्याला कळलंय. आपुल्या हिता
जो असे जागता धन्य माता पिता तयाचे त्याचे आईवडील धन्य आहेत, ज्याला कळले आपले हित कशात आहे ते. म्हणून उत्तिष्ठ म्हणजे उठा, जागृत जागे व्हा. कशासाठी? आपलं आत्मकल्याण कशात आहे यासाठी जागे राहा. उत्तिष्ठ आणि जागृत गाढ निद्रेत पडता का घोरत श्रुतिमाय तारस्वरे कर्जत प्रेमे जागवीत भक्तासे सर्वानर्थ बीजभूत अविद्या निद्रेत लोळता तयानी वेळी होऊन जागृत गुरुज्ञानामृत सेवावे. आता झोप म्हणजे काय आहे तर अज्ञानरूपी अंधकार आहे. एकदा का ज्ञान मिळालं की म्हणजे बघा झोपेत अज्ञान आहे, जाग झाला की ज्ञान आहे. तसं आपल्याजवळ अज्ञान आहे म्हणजे आपण झोपलेलो आहोत, आणि ज्ञान प्राप्त झालं म्हणजे आपण जागृत झालो आहोत. कशात आपलं हित आहे ते कळतं. तदर्थ होणे अति विनीत व्हा गुरुचरणी शरणागत तो एक जाणे विहितावीत आम्ही तो नेणत लेकरे. मग गुरुना शरण का जायचं? आपलं कल्याण कशात आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून तर गुरुंना सांगायचं. काय आपलं कल्याण कशात आहे? आपण काही पण मागू न देवाला. समर्था पुढे काय मागो कळेना दुराशा मने बैसले ते ढळेना. म्हणून काय मागितलं? आपल्याला काय मागावे कळत नाही, कारण भलतंच मागून बसलो तर आपल्याला पश्चातापाची पाळी येईल. मग आपलं हित कशात आहे ते आपल्याला कळत नाही, पण आपलं हित कशात आहे ते गुरुला कळतं. म्हणून गुरुना काय सांगितले की ज्याच्यामध्ये माझं कल्याण आहे ते द्या. मागो नेणे दे रे राम मज न कळे ते दे रे राम. मागो नेणे दे रे राम. देवा माझं कल्याण कशात आहे ते मला कळत नाही म्हणून मी मागत नाही. मागो नेणे काय मागावं हेच कळत नाही, काय मागो. मागो नेणे दे रे राम मज न कळे ते दे रे राम. माझं कल्याण कशात आहे ते मला कळत नाही, तर देवा माझं कल्याण ज्याच्यात आहे ते मला दे. काय ना व्हा गुरुचरणी शरणागत तो एक जाणे विहिता विहित. कारण गुरुला कळतं की याचं कल्याण कशात आहे. जसं आईला कळतं मुलाचं कल्याण कशात आहे, ती आई त्याला कल्याणाच्या गोष्टी सांगेल. ऐकणं न ऐकणं मुलाचा विषय. आईने सांगितलं बाबा पहाटे उठत जा, फिरायला जात जा, व्यायाम कर, आई सांगणार. पण मुलाने जर ऐकलं नाही तर त्यात नुकसान मुलाचं आहे, आईचं नाही. तसं गुरु आपल्याला सांगतात आपल्या कल्याणाचं, पण ऐकणं ना ऐकणं आपल्या हातात आहे. नाही ऐकलं तर आपला हित आहे, ऐकलं तर आपलं हित आहे. गुरुचं काय जात आहे? तदर्थ होणे अति विनीत व्हा गुरुचरणी शरणागत तो एक जाणे विहितावीत आम्ही तो नेणत लेकरे. साहंकार किंचिज्ञ जीव निरहंकार सर्वज्ञ शिव. दोघाठाही अभेदभाव वावया उपाव गुरु एक. अविद्योपाधी आत्मा जीव मायोपाधी आत्मा शिव. जाणे घालू हा भेदभाव समर्थ गुरुराव एकला. अविद्या म्हणजे अज्ञानामध्ये आपण काय म्हणतो की हा माझा जीव आहे, आणि गुरुनी ज्ञान दिल्यानंतर काय म्हणतो की हा शिव आहे. वास्तविकता तो शिवच आहे, पण त्या शिवाला आपण जीव समजतोय. मग गुरु सांगतो अरे बा हा जीव नाही आहे, हा शिव आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अविद्योपाधी आत्मा जीव मायोपाधी आत्मा शिव. जाणे घालू हा भेदभाव समर्थ गुरुराव एकला. मन संकल्प विकल्पाधी न करा साई बाई समर्पणा. मग तेथून जे पावे जे स्फुरण त्याचे हमपण त्याजवळ. आपलं मन संकल्प आणि विकल्प करणार आहे. म्हणजे काही वेळेला चांगले विचार, काही वेळेला वाईट विचार. वैरी न चिंती ते मन चिंती असं म्हटलेलं आहे. मनामध्ये वाटतं ते विचारायचं. असं संकल्प विकल्पात्मक असणारं मन गुरुच्या चरणी अर्पण करावं. तैसी सकल क्रियाशक्ती तीही आरपास आहे प्रतिमगत्व आज्ञापी जैशा रीती तैशी स्थिती वर्तावे. आपण जे काही करणार आहे ना ते भगवंताला अर्पण करावं. देवा तू माझ्याकडनं करून घे. आत्तापर्यंत माझ्या मनात काय भाव आहे हे मी करतो. हा माझ्या मनातला भाव निघून जाईल.
आणि माझ्या मनामध्ये असा भाव निर्माण होते की जे काही माझ्या हातनं घडते ते तूच घडवून घेतो, अशी भावना माझ्या मनामध्ये निर्माण होऊ दे. जैसी सकल क्रियाशक्ती तीही समर्पासा हे प्रतिमत्वा ज्ञापी जैसे आदिती तैसे स्थिती वर्तावे, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जाणा सकल साईची सत्ता, भार घालून तयावरता, कार्यकर्ता निरवयवंता, सिद्धी आता विकळ. जाणा सकळ साईची सत्ता, आपल्याला कळलं पाहिजे की गुरुची सत्ता किती आहे. झाडाचेही पान हाले त्याची सत्ता, झाडाचं पान हालायचं ना ती सुद्धा सत्ता सद्गुरूची आहे. पान हालेल का नाही हालेल, पुष्कळ आपण म्हणतो ना, का हो वाराच येत नाही, झाडाचं पानच हालत नाही. झाडाचेही पान हाले त्याची सत्ता, त्याच्या सत्तेने झाडाचं पान हालतंय. अशी ज्याची सर्व जीवसृष्टीवरती सत्ता आहे, ती सत्ता जर ज्या आपल्याला कळली की मग आपण त्याला शरण जातो आणि सांगतो की देवा माझ्याकडनं काहीतरी चांगलं कार्य करून घे. परी म्हणाल मी हे करीन धराल त्या अत्यल्प ही अभिमान फळे येईल तात्काळ दिसून विलंब क्षण लागला. म्हणून कर्तृत्वाचं श्री आपल्याकडे घेऊन आहे. काय म्हणतात रामदास स्वामी हे सांगितलं आपल्याला, काय म्हणतात ते, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी. काय म्हणतात, मी करतोय असं म्हणशील तुला दुःख प्राप्त होईल. मी करता ऐसे म्हणशी तेणे तू दुःखी होसी, श्रीराम करता म्हणता पावशी यशस्वी कल्याण. परमेश्वर माझ्याकडून करून घेतोय असा भाव ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये निर्माण होईल त्यावेळेस भगवंत तुझ्याकडनं सुंदर सुंदर कार्य करून घेईल. श्रीराम करता म्हणता पावसी यश श्री कल्याण. परमात्माच माझ्याकडनं, गुरुच माझ्याकडनं काही चांगलं काम करून घेतात, हा भाव ज्या वेळेला शिष्याच्या मनात निर्माण होतो त्यावेळेला त्याला काय प्राप्त होतं, यश प्राप्त होतं. श्री म्हणजे लक्ष्मी प्राप्त होते आणि त्याला त्याचं कल्याण होतं. यश श्री कल्याण हे सगळं गुरु माझ्याकडनं करून घेत आहेत असा भाव ज्या वेळेला माणसाच्या मनात जागृत होतो त्यावेळेला त्याला यश पण मिळतं, श्री म्हणजे संपत्ती पण मिळते आणि त्याचं कल्याण पण होतं. माया मोह निषेधया कुशीचे त्या कुशीजय हेमाड असतात येता आळस हरी गुरुकृपेचा हरी गुरुकृपे सलाधरा तेही केवळ अदृष्टवशे विनाभ्यास वासायचे त्यानेच केवळ निजोद्देशी गौरवले असे वाटते. करावया भक्तोद्धार करून निजे चरित्र निर्धार बळेच त्याचा करून निर्धरो कर ग्रंथ सविस्तर लिहिला. ते म्हणतात की हेमाड पण म्हणतात बाबांनी मला निमित्त करून माझ्याकडनं हा सगळा ग्रंथ करून घेतला. हेमाड पंत असं म्हणत नाहीत की मी हा ग्रंथ केला, मला हाताला धरून बाबांनी माझ्याकडनं हा ग्रंथ करून घेतला. अखंड अनुसंधान सूत्र अनन्य प्रेम पुष्पी विचित्र गुंफवणे हार मनोर अर्पोसादर साईस. मग आपल्याला भगवंताला एक हार अर्पण करायचा आहे. तो कशाचा हार आहे, फुलाचा हार नाही. अखंड अनुसंधान म्हणजे अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन, आपल्या गुरुच्या नामाचं चिंतन, हाच एक हार आपण भगवंताला अर्पण करायचा आहे. अखंड अनुसंधान सूत्र अनन्य प्रेमपुष्पी विचित्र, आपलं प्रेमरूपी पुष्प भगवंताला अर्पण करायचं आहे. सुमन याचा अर्थ फूल आणि सुमन याचा अर्थ चांगलं मन. या चांगलं मन भगवंताला अर्पण करायचं आहे. अखंड अनुसंधान सूत्र अनन्य प्रेम पुष्पी विचित्र गुंफवणे हार मनोहरा अर्पोसादर सायचं मिळू स्वराज्य सिंहासन हो स्वपदी विराज मान भोगू स्वानंद निर्विमान सुखयमान निजांतरी. मिळू स्वराज्य सिंहासन, आपल्याला मग गुरुच्याकडून काय प्राप्त होईल, स्वराज्य सिंहासन. स्व म्हणजे आपल्यामध्ये असलेला हा जो आत्मा आहे त्याचं सर्वत्र राज्य आहे असा अनुभूती आपल्याला यायला लागेल. मिळो स्वराज्य सिंहासन हो स्वपदी विराजमान भोगो आनंद निर्माण सुखायमान यांतरी. आपल्या पदावर आपण आरूढू, आपण जीव समजतोय ते आपण शिव या पदावर आरूढू. ऐसे आघासा चरित्र पुढील कथा वा हो याहून विचित्र दत्तावदान वा क्षणमात्र श्रवण पवित्र करावया.
भगवंत ह्या संतांच्या कथा दत्तावधान म्हणजे अवधान म्हणजे आपलं लक्ष, दत्त अवधान म्हणजे तुमचं लक्ष कथेकडे द्या, दत्तावधान. कशासाठी? श्रवण करावया पवित्र, आपले कान पवित्र व्हावेत म्हणून संतांच्या कथा ऐकायच्या. कान अपवित्र कशाने झालेत? अनेक लोकांच्या चहाड्या अमुक तमुक ह्या कानाने ऐकलेल्या आहेत, वाईट वाईट शब्द कानाने ऐकलेले आहेत. ते कानातला दोष निघून जावा म्हणून ते चहाड्या ऐकलेलं पाप, शिव्या ऐकलेलं पाप, दोष काही काही लोकांचे दोष कानाने ऐकलेले ते, हे सगळं पाप भगवंताच्या कथा श्रवण करणारी, संतांच्या कथा श्रवण करणारी हे कान पवित्र होतात. श्रवण पवित्र करावया. पुढे येईल अध्याय त्रयी बाबा बैसून ठाईच्या ठाई दृष्टांताच्या प्रभावी पहा नवलाई झालेलं त्यातील आरंभीचा अध्याय लाला लाला लखमचंदाचा विषय प्रेमसूत्रे बांधून पाय दाविला आणि जे ठाय दयासी. पुढे 3 अध्यायामध्ये अनेक कथा येतील. आरंभी लखमचंदाचा विषय, बराण पुरस्तबाई एका तिची या खिचडीचे खिचडीला की काम कोणी केले दर्शन चुक दाविले कौतुक प्रेमाने. बराणपूरच्या एका बाईला खिचडीच्या निमित्ताने बोध केलेला आहे. पुढे मेधाच्या स्वप्नात त्रिशूळ काढावया झाला दृष्टांत तयार पाठे अकस्मात लिंग प्राप्त शंकाचे. एका भक्ताच्या स्वप्नामध्ये त्रिशूळ काढायचा बोध बाबांनी केलेला आहे. पुढे त्याला शिवलिंग प्राप्त झालं. ऐसे अनेक कथा तेथून पुढे केला. आता भक्तिपूर्वक ऐकता श्रोता श्रवणासार्थ करा होईल. सैंधव सिंधू निमज्जना तैसा हेमाड साई चरणा. सोहम भावाच्या भिन्नपणा त्या अनन्यपणा नमन करी वरी 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 करी ऐसे वरी करी प्रेमे विनवणा. अहो लागो निश जाई दिल्याना त्या विंध्यानी नदी घोवान मन सावधान असावे. हो मागील परिहार पुढील निर्दळून जावा पार. अवशेष जे मध्यंतर राहो निरंतर गुरु पाहिजे. मागच्या जन्मातली काही आपली केलेली पाप आहे ती नाहीशी होऊन जावी. पुढं आपलं मन शुद्ध व्हावं, आपल्या हातनं चांगली कामं करावी. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरेचिते श्री साई समर्थ सुकीर्ते दीक्षा अनुग्रहदानम नाम सप्तविंशोत्तमोध्याय श्री साईनाथार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. 27वा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सुखदातार जीवा चरण रजत देवा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडूनिया नंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया गणा ऐसे तुझी ही माव
आरती साई बाबा तुमचे नाम ध्यात हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथ आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभू पद पहावया भय निवारी भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा अपुरी भाक आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजातळी ह्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा कांगणा वंदन चरण डोळ्याने पाणी पसुरे प्रेमे रंजन आनंद पूजिन भावे त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्व